माजी मंत्री अविनाश मातेकरजी माझ्याबरोबर आहे आणि RPI भाजप महायुती आहे. काय सांगाल नेमका जसं प्रकारचं वातावरण चाललं आहे? वातावरण तर चांगलंच आहे, त्याच्यात वाद नाही. ही जवळजवळ तिसरी टर्म आहे. आम्ही एकत्र आलो या गोष्टीला जवळजवळ 9च्या पेक्षा जास्त वर्ष झालेली आहेत आणि त्यामुळं काय नाही, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. सगळे कार्यकर्ते, विशेष म्हणजे नवीन पिढीतले कार्यकर्ते, आम्ही आता सगळे वयस्कर झालोत, पण नवीन पिढीतले कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागलेले आहेत आणि पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखाली आपण मोठं यश मिळवू याच्यात आम्हाला 8 वर्षानंतर हा निवडणूक होतोय. किती महत्त्वाच्या निवडणूक आहे. महापौर कोणाच्या बसणार आहे, सगळ्यांच्या मनाच्या शंका आहे. तुमच्या पक्षाचा लोक सांगताय की माझ्या पक्षाच्या बसणार आहे, RPIचे बसणार आहे, भाजपचे बसणार आहे, सेनाच्या कोणाचं नेमकं बसणार आहे? नाही, ठीक आहे, या किरकोळ गोष्टी असतात. त्या गोष्टी सुरुवातीला चालतात. मागताना आपण प्रचंड मागतो. ज्या वेळेला वाट्याला येतं त्यावेळेला जेवढं वाट्याचं आहे तेवढंच वाट्याला येतं. त्यामुळे तसं काय प्रॉब्लेम नाही आहे कोणताच. RPIचे कार्यकर्ते पदाधिकारी कुठे कुठे असंतुष्ट होते आणि फॉर्म भरले होते, त्याच्याबद्दल काय सांगतो? मनात राग होता? नाही, आम्हाला एक हेच होतं म्हणा, अडचणच होती थोडीशी की या वेळेला रामदासजी आठवले आमचे जे नेते आहेत त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपद दिलेलं आहे आणि त्याच वेळेला त्यांना या गोष्टीची देखील कल्पना दिलेली आहे की तुमच्या कार्यकर्त्यांना फार काही मिळणार नाही आणि त्यामुळं आमचे कार्यकर्ते काय त्या याच्यामध्ये पडलेले नाहीत. आहेत लोकांच्या सगळ्याच बरोबर आहेत, सगळे धावपळ करत आहेत, सगळी गोष्ट आहे. तर हे होते माजी मंत्री अविनाश मातेकरजी आणि सध्या आज आलेले आहेत भाजपाच्या उमेदवार, त्यांच्या कार्यालयाच्या ओपनिंग आहे आणि तिथे आलेले आहेत. मोठ्या संख्येने लोक एकत्र झालेले आहेत. आजपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे.